जुने आजार असो की नवे आजार, आहार असो विहार असो की व्यायाम असो, गतिमान जीवनात आरोग्य संपन्न राहणं फार महत्वाचं आहे। मग काय करावं काय नको हे माहित असायला हवं ना। म्हणून हवे तज्ञ डॉक्टरांचे सल्ले आणि हवी उत्तम आरोग्य संहिता। त्यासाठी पहा कार्यक्रम आरोग्यता। अधिक माहितीसाठी संपर्क। नमस्कार, मी शरद गाडे। आरोग्य हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। आरोग्याबाबत आपण आरोग्यता या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या आपण इथं चर्चा घडवून आणतोय। आज या ठिकाणी आपण डेंग्यू काळजी आणि उपचार याविषयी चर्चा करणार आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रभरात डेंग्यूबाबत लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। याविषयीच आपण डेंग्यू कशामुळे होतो, आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि काय उपचार केले पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आज या चर्चेत आपण डॉक्टर संदीप यादव यांना आमंत्रित केलेले आहे। डॉक्टर संदीप यादव यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो। डॉक्टर संदीप यादव हे एमडी पॅथॉलॉजिस्ट आहेत। त्यांचं पुणे येथे शिक्षण झालेलं आहे। त्यानंतर त्यांनी केईएम हॉस्पिटल पुणे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। त्यानंतर हिंदूज हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी 2 वर्ष त्यांनी काम केलेले आहे। या 2 वर्षात त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम केलेले आहे। रक्त म्हणजे कमी होणे, ॲनिमिया ज्याला पंडुरोग आपण म्हणतो, त्यामध्ये विशेष लक्ष वेधक काम केलेले आहे। त्याचप्रमाणे रक्तातील कॅन्सरचे निदान करणे याविषयी त्यांनी अभ्यास केलेला आहे। त्याचप्रमाणे रक्त आणि रक्तगट याविषयी सखोल अभ्यास केलेला आहे। त्यानंतर त्यांनी कराड येथे दत्त पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू केलेली आहे। त्यानंतर त्यांनी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावाने यशवंत ब्लड बँक सुरू केलेली आहे। या ब्लड बँकेच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी आज ब्लड बँकेला एक नावलौकिक मिळवून दिलेलं आहे। या चर्चेत मी डॉक्टर संदीप यादव यांचं या ठिकाणी स्वागत करतो। नमस्ते डॉक्टर साहेब। नमस्कार डॉक्टर साहेब, मला आज या ठिकाणी असं विचारायचं आहे की या डेंग्यू संदर्भात म्हणजे इतकं भीतीचं वातावरण समाजात का निर्माण झाले किंवा यामुळं एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता आहे। अतिशय म्हणजे शासकीय रुग्णालय मुंबई या ठिकाणी एका डॉक्टरांचा सुद्धा मृत्यू झाला या डेंग्यूमुळं। मग असं आपल्याकडं काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा नेमका डेंग्यू कशामुळे होतो याविषयी आम्हाला थोडं माहिती। मी प्रथम आपल्या A7 चॅनलचं आभार मानतो की डेंग्यूसारखा महाभयंकर आजारावरती आज एक चर्चासत्र घडवून आणलेलं आहे आणि त्याच्यामुळं समाजामध्ये या आजाराविषयी एक प्रबोधन होणार आहे। डेंग्यू हा आजार मच्छरामुळे होतो। एडिस इजिप्टी नावाचा मच्छर ज्या डेंग्यू झालेल्या रुग्णाला चावला आणि तो जर दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला तो डेंग्यूचा आजार होतो। आता हा एडिस इजिप्टी जो डास आहे तो वाढतो कुठं, तो तुमच्या माझ्या सर्व लोकांच्या परिसरामध्ये आजूबाजूला घरात किंवा घराच्या आजूबाजूला तो वाढतो। यासाठी हे डास वाढू नयेत म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणजे महत्त्वाची काळजी काय तर आपण स्वच्छता परिसराची, त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता ठेवली पाहिजे। घरामध्ये आपण पाणी साठवून जास्त काळ ठेवलं नाही पाहिजे। त्याचबरोबर आजूबाजूला काही नारळाच्या करवट्या असतील किंवा परिसरात पडलेले काही टायर असतील किंवा जुनी पाणी भांडी असतील की ज्याच्यामध्ये पाणी साठू शकतं आणि त्याच्यामध्ये या डासांच्या आळ्या वाढू शकतात व डासाची उत्पत्ती होऊ शकते। ही उत्पत्ती आपल्याला प्रथमतः थांबवली पाहिजे। त्याच्यामध्ये स्वच्छता हा एकमेव पर्याय आहे। त्याचबरोबर शासनाचा जो काही प्रोग्राम आहे त्यानुसार कोरडा दिवस पाळणे म्हणजे सर्व तुमचे भांडी कोरडी करणे, उलटी करून ठेवणे की ज्याच्यामुळे ह्या डासाची उत्पत्ती होणार नाही। आज ह्या डेंग्यू हे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र राज्य शासनापुढं की पुणे मुंबई या शहरामध्ये अगोदर गेल्या 5 वर्षापूर्वी डेंग्यूचे रुग्ण सापडायचे, पण ते आज पूर्ण महाराष्ट्रभर, पुणे असेल, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद आणि पूर्ण महाराष्ट्रभर या डेंग्यूचे रुग्ण सापडतात।
सुदैवाने एक मला सांगावं लागेल की कराड नगर परिषद आणि मलकापूर नगर परिषदेचं या निमित्ताने आभार मानावे लागतील की त्यांनी जी काही अंडरग्राऊंड ड्रेनेजची सुविधा निर्माण केलेली आहे, त्याचबरोबर जो काही सततचा पाणी पुरवठा होतो आणि रेग्युलर पाणी पुरवठा होतो, त्याच्यामुळे आपल्यापैकी लोकांना किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना पाणी साठवून ठेवायची गरज पडत नाही. त्यामुळे कराड आणि मलकापूरमध्ये माझ्या अनुभवानुसार तेवढे डेंग्यूचे रुग्ण सापडलेले नाही. कराड आणि मलकापूरमध्ये रुग्ण सापडत आहेत, पण त्या बरेचसे रुग्णची जर चौकशी केली तर असं निदर्शनास येतं की ते पुणे किंवा मुंबईमध्ये ते जाऊन आलेले आहेत मागच्या 4-5 दिवसात आणि तिथं त्यांचा तो संसर्ग घेऊन इथपर्यंत आलेले आहेत आणि मग त्यांना पुढचे काही डेंग्यूचे कॉम्प्लिकेशन असले ते झालेले आहेत. मला या ठिकाणी असं विचारायचं आहे डॉक्टर, आपल्याला नियमित आढळणारे डास आणि हा एडिस इजिप्त हा वेगळ्या प्रकारचा डास, त्याची उत्पत्ती कशी होते? कारण का इतर डासांची आपण त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही गप्पी मासे पाळा वगैरे असे ज्या काही घोषणा येतात शासनाकडून, तसं केलं जातं, पण हा डास कसा काय त्याचा प्रसार होतो, कसा वाढतो? एडिस इजिप्टी आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर डास हे डबक्यामध्ये किंवा साठलेलं पाणी किंवा घाण पाण्यामध्ये तयार होतात असं आतापर्यंत हे होतं. हा एडिस इजिप्टी हा चांगल्या पाण्यामध्ये सुद्धा जे काही साठलेलं असतं त्या पाण्यामध्ये याची उत्पत्ती होते आणि वाढ होते. तर म्हणून आजूबाजूचे जे आपले छोटे छोटे साठलेले पाण्याचे डबके वगैरे आहेत ते साफ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही मग सांगितलं त्याप्रमाणे टायर असतील, टायरमध्ये पाणी साठलेलं असतं की जे पावसाचं पाणी असेल किंवा कुठलं तरी आपल्या नळ पाणी योजनेचं पाणी असेल ते साठलेलं असेल तर ते क्लीन करणं गरजेचं आहे आणि जेणेकरून या सर्व डासाची उत्पत्ती होऊ नये. म्हणजे या ठिकाणी डासामुळेच मलेरिया होतो, डासामुळेच चिकनगुन्या होतो, तर डासामुळेच डेंग्यू होतो. तर यामध्ये काय फरक आहे? म्हणजे मलेरिया, चिकनगुन्या किंवा हा जो डेंग्यू आहे याच्यामध्ये नक्की काय फरक? कारण का डेंग्यूमध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता आहे आणि इतर आजारात तो आपण कव्हर करू शकतो, त्याच्यात नक्की काय फरक आहे? या सर्व ह्या जर आजारांबद्दल बोलायचं झालं की मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्या, हे मलेरियावरती आता बरंचसं ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट पार्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये त्याचा एक टिपिकल ट्रीटमेंट दिली की तो रुग्ण बरा होतो. त्या डेंग्यूमध्ये डेंग्यूचा फिवर संपत येताना फिवर ताप जो आहे तो ताप थांबताना त्याच्या प्लेटलेट्स कमी व्हायला लागतात आणि प्लेटलेट कमी व्हायचं प्रमाण लक्षण कसे लक्षण याच्यामध्ये सर्व आजारांमध्ये डेंग्यू असेल, मलेरिया असेल किंवा चिकनगुनिया असेल, या सर्व आजारामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्या रुग्णांना ताप येतो. ताप असेल, पुन्हा अंगदुखी असेल, डोकं दुखत असेल, हे सर्व अंगदुखी, डोकेदुखी, ताप आणि त्याचं सततचा ताप असल्यामुळं त्याच्या शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर हळूहळू त्याच्या शरीरातल्या रक्तातल्या प्लेटलेट नावाच्या पेशी असतात त्या कमी व्हायला लागतात. आता माहिती म्हणून सांगतो, रक्तामध्ये आपल्या रक्तातला द्रव पदार्थ असतो, त्याच्याबरोबर 3 प्रकारच्या पेशी असतात, लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स किंवा रक्तपिटिका. लाल पेशीच्यामुळं रक्ताचा रंग लाल दिसतो, पांढऱ्या पेशी ह्या प्रतिकारशक्ती साठी लागतात आणि रक्तपिटिका किंवा प्लेटलेट्स ह्या रक्त गोठण्यासाठी लागतात. जर आपल्याला कुठं जखम झाली तर तिथून रक्तस्राव चालू होतो आणि तो थांबवण्याचं काम हे प्लेटलेट्समुळे किंवा रक्तपिटिकेमुळे केलं जातं. मलेरियामध्ये पण प्लेटलेट कमी होतात, ह्याच्यामध्ये डेंग्यूमध्ये पण प्लेटलेट कमी होतात, पण प्लेटलेट कमी होण्याचं प्रमाण जे आहे ते डेंग्यूमध्ये खूप जास्त प्रमाणात असतं आणि डेंग्यूवरती आज स्पेसिफिक अशी ट्रीटमेंट नाही आहे की बाबा मलेरियामध्ये अँटी मलेरियल औषधं दिली की ते क्लोरोक्विन असेल किंवा बाकीचे औषधं दिली की त्याचं मलेरियाचे जे काही पॅरासाईट आहेत ते निघून जातात किंवा मृत पावतात. तसं आज डेंग्यूवरती आजही स्पेसिफिक असं कोणतं औषध नाही आहे. त्याच्यामुळं जो काही इफेक्ट होतो की जो काही प्लेटलेट कमी व्हायचं प्रमाण असतं ते डेंग्यूमध्ये खूप जास्त प्रमाणात असतं. म्हणजे खूप जास्त प्रमाणात कमी होतात, एकदमच कमी प्लेटलेट ह्या डेंग्यूमध्ये आढळतात आणि त्याच्यामुळं
पुढे जी काय कॉम्प्लिकेशन्स आहेत ती जास्त प्रमाणात असतात की तुमच्या छातीच्या आवरणावरती सूज येणे किंवा तिथं पाणी तयार होणे, नंतर पोटामध्ये पाण्याचे थोडंसं पाणी तयार होणे, तसेच त्वचेवरती लाल चट्टे येणे, काळे चट्टे येणे, त्याच्यानंतर नाकावाटे रक्तस्राव होणे, तोंडावाटे रक्तस्राव म्हणजे उलटीतून रक्त येणे किंवा संडास काळी होणे किंवा संडासवाटे रक्तस्राव होणे, कधी कधी मेंदूमध्ये पण रक्तस्राव होऊ शकतो. ही सर्व या डेंग्यू या आजाराची कॉम्प्लिकेशन्स आहेत. नक्की म्हणजे डेंग्यूमध्ये रक्त कमी होतं असं जे म्हटलं जातं ते नक्की रक्त कमी होणं म्हणजे काय होणं? ॲक्च्युली खरं पाहता डेंग्यूमध्ये रक्त कमी होत नाही. रक्त कमी म्हणजे रक्तातल्या ह्या प्लेटलेट नावाच्या किंवा रक्तपिटिका नावाच्या पेशी कमी होतात. आणि सर्वसामान्यपणे बोलीभाषेत लोक म्हणतात की रक्त द्यायचं आहे किंवा पांढऱ्या पेशी द्यायच्या. त्या पांढऱ्या पेशी नसून रक्तपिटिका असतात, रक्त गोठण्याच्या पेशी असतात आणि त्या कमी होतात. आणि याच्यावरती उपाय म्हणून त्या रक्तपेशी देणे किंवा प्लेटलेट देणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. यानंतर मला असं विचारायचं आहे की या डेंग्यू बाबत म्हणजे आपण नक्की काळजी घ्यायची असं जो म्हणला ते पाणी साठा करू नये, कोरडा दिवस पाळावा, परंतु रुग्ण एकदा दाखल झाल्यानंतर त्याच्यावरती काय प्रकारे ट्रीटमेंट केली जाते? कारण रुग्ण दगावण्याची शक्यता पुढे दिसते आपल्याला, पण नक्की काय उपचार केला जातो त्याच्यावर? याच्यामध्ये रुग्ण ज्या वेळेला ताप येतो, 3-4 दिवसांचा ताप असतो, त्यावेळेला प्रथमतः डॉक्टर त्याचे रक्तातले हिमोग्लोबिन, त्याचं प्लेटलेट प्रमाण, CBC नावाची किंवा हिमोग्राम नावाची तपासणी करतात. ही तपासणी करून त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष देतं की बाबा ह्याचा प्लेटलेट काउंट कमी व्हायला लागलेला आहे. त्याच्यानंतर मग डेंग्यू नावाची तपासणी, डेंग्यूची एक स्पेसिफिक तपासणी असते, ती डेंग्यूची तपासणी केली जाते. त्याच्यामुळे आपल्याला नक्की कळतं की बाबा ह्याला डेंग्यू, ह्या रुग्णाला डेंग्यू झालेला आहे. आणि डेंग्यू झाल्यानंतर पहिले काय की तर ह्याच्या प्लेटलेट किती प्रमाणात कमी होतात ते बघत राहणे. आज केलं प्लेटलेट, उद्या परत प्लेटलेट केलं, त्याचं खूप जास्त त्याचं कमी होण्याचं प्रमाण किंवा स्पीड हे जर जास्त असेल तर मग त्याच्यावरती आपल्याला वेगळ्या पद्धतीने उपचार करावा लागतो, म्हणजे त्याला प्लेटलेट द्यावं लागतात. तोपर्यंत या रुग्णांना च्या शरीरातलं पाणी कमी होत असल्यामुळे त्यांना सलाईन देणं हे एक ट्रीटमेंट राहते आणि बाकीच्या जे काय हॉस्पिटलमध्ये असतात त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिल्या जातात. पण जर हे सलाईन देऊन पण प्लेटलेट प्रमाण कमी होत असेल तर त्यावेळेला मात्र बाहेरून किंवा ब्लड बँकेतून आणून प्लेटलेट त्यांना देणं गरजेचं असतं. आता प्लेटलेट देताना शक्यतो 50,000च्या कमी असल्याशिवाय प्लेटलेट दिले जातात. 50,000च्या वरती जर प्लेटलेट काउंट असेल तर मग प्लेटलेट देण्याचा प्रश्न शक्यतो येत नाही. आणि त्याच्यानंतर जर असं व्हायला लागलं 50,000च्या खाली प्लेटलेट काउंट आहे आणि त्याच्याबरोबर काही काळे चट्टे किंवा लाल चट्टे यायला लागले आहेत शरीरावरती किंवा काळी संडास व्हायला लागलेली आहे किंवा नाकावाटे रक्तस्राव आला, म्हणजे रक्तस्राव होण्याची कुठलीही लक्षणं जर त्याच्यामध्ये शरीरामध्ये दिसायला लागली तर मात्र 50,000 खालीच्या पेक्षा कमी प्लेटलेट काउंट झाल्यानंतर इमिजिएटली किंवा अगदी तातडीनं त्याला प्लेटलेट देणं गरजेचं असतं. आणि 20,000च्या खाली जर प्लेटलेट काउंट असेल तर कुठलंही साईन सिम्पटम नसताना किंवा कुठलीही लक्षणं रक्तस्रावाची नसताना सुद्धा प्लेटलेट देणं गरजेचं असतं. कारण प्लेटलेट याच्यामध्ये प्लेटलेट देण्यामध्ये आपला एक मुख्य उद्देश असतो, म्हणजे त्या रुग्णामध्ये रक्तस्राव होऊ नये किंवा चालू असलेला रक्तस्राव थांबावा. त्यासाठी आपल्याला हे प्लेटलेट्स देणं गरजेचं असतं. ब्रेक नंतर आपण पुढे चर्चा चालू ठेवणार आहोत. तर मला डॉक्टर साहेब असा एक प्रश्न विचारायचा आहे. आपण रक्तातील म्हणजे पूर्वी डायरेक्ट रक्त दिलं जात होतं या पेशंटचं, म्हणजे रक्तगट जुळला की ते रक्त दिलं जात होतं. त्यानंतर आधुनिक म्हणजे पद्धती चाचणी करण्याच्या, टेस्ट करण्याच्या ज्या विकसित होत गेल्या त्या पद्धतीनं आता रक्तातील वेगवेगळे घटक आपण वेगवेगळे करतोय. बरोबर. मग नक्की रक्तातील प्लेटलेट्स कशा वेगळ्या केल्या जातात याबद्दल लोकांना माहिती नाही. बरोबर. आता जर 10 ते 15 वर्षापूर्वी जर विचार केला, म्हणजे साधारणतः 2005 सालच्या अगोदर ते कराडमध्ये फक्त होल ब्लड अवेलेबल होतं. होल ब्लड म्हणजे काय, जे रक्त आहे रक्तदात्याचं घेतलं जातं त्याच्यावरती टेस्ट करून ते रक्त पेशंटला किंवा रुग्णाला दिलं जायचं. आत्ता ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण त्या रक्ताच्या वेगवेगळ्या घटकामध्ये पृथक्करण करतो. वेगवेगळे घटक म्हणजे कोणते, लाल पेशी वेगळ्या करतो, त्यातल्या द्रवपदार्थ वेगळा करतो, त्याचबरोबर त्याच्यातल्या प्लेटलेट्स वेगळ्या करतो.
याचे काय फायदे आहेत तर आपल्याला ज्या व्यक्तीला जे पाहिजे ते आपल्याला देता येतं. म्हणजे आपण टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंट किंवा ज्याला गरजेचे आहे तीच ट्रीटमेंट देणे, बाकीचे ट्रीटमेंट किंवा बाकीच्या गोष्टींचा त्याच्या शरीरावरती विनाकारण लोड येता कामा नये अशा पद्धतीची आपल्याला ट्रीटमेंट त्याच्यामुळे देता येते. असं का केलं जातं कारण होल ब्लड जे आहे ते 4 ते 6 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं जातं. त्या टेम्परेचरला प्लेटलेट्स किंवा रक्तातला द्रवपदार्थ हा कार्यक्षम राहत नाही. म्हणून 6 तासाच्या रक्त कलेक्ट केल्यानंतर रक्तदात्याचं 6 तासाच्या आत हे सर्व घटक सेपरेट केले जातात आणि ते वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवले जातात. आता या प्रोसिजरमुळं किंवा कॉम्पोनंट सेपरेशन आपण जे म्हणतो वेगवेगळे घटक तयार केल्यामुळं रक्ताचं लाईफही वाढलेलं आहे. ते 35 दिवस अगोदर होतं ते आता 42 दिवस झालेलं आहे. त्याचबरोबर प्लेटलेटचं लाईफ हे 5 दिवस असतं. ते प्लेटलेट ह्या 22 डिग्री सेंटीग्रेडला कंटिन्युअस हालत ठेवाव्या लागतात आणि FFP किंवा रक्तातल्या द्रवपदार्थाचं लाईफ हे 1 वर्षभर असतं आणि ते -30 डिग्रीजला ठेवावं लागतं. म्हणजे आईस किंवा आपण बर्फ म्हणतो बर्फासारखा त्याचा गठ्ठा तयार होऊन तो राहतो. या डेंग्यूच्या आजारासंदर्भात जर विचार केला तर त्याला मुख्य लागतं प्लेटलेट्स आणि प्लेटलेट या डेंग्यूच्या पेशंटला खूप जास्त प्रमाणात द्याव्या लागतात. तर जास्त प्रमाणात द्याव्या लागतात म्हणजेच जास्त रक्तदात्यांनी ब्लड डोनेट करावं लागतं. त्याचबरोबर दुसरा एक अडचणीचा विषय असा आहे की प्लेटलेटचं लाईफ कमी असतं. म्हणजे आज जर 100 रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर रक्ताच्या पिशव्या आपण 42 दिवस ठेवू शकतो, पण प्लेटलेट हे 5 दिवसातच तुम्हाला सांगावं 5 दिवसानंतर ते आपल्याला पुढे देतात ना, ते तेवढं कार्यक्षम राहत नाही. म्हणून याला आपण रॅन्डम डोनर प्लेटलेट म्हणतो की ज्या रक्तदात्याचं रक्त घेऊन सेपरेट करून ठेवलेल्या ज्या प्लेटलेट असतात त्याला रॅन्डम डोनर प्लेटलेट म्हणतो. आणि एका पेशंटला ते एका वेळेला 4 किंवा 6 या पटीत द्यावं लागतं. त्याच्यावरती आत्ता अलीकडच्या काळात आपली ब्लड बँक चालू झाल्यानंतर सिंगल डोनर प्लेटलेट हा एक उपाय काढलेला आहे की ज्याच्यामध्ये रक्तदात्याच्या रक्त मशीनमध्ये जातं, त्याच्यातून प्लेटलेट फक्त बाजूला घेतले जातात आणि त्याला रक्त परत दिले जातं, जेणेकरून एका रक्तदात्याकडून 10 पट प्लेटलेट रॅन्डम डोनर प्लेटलेटच्या 10 पट प्लेटलेट आपल्याला काढता येतात आणि त्यामुळं लागणाऱ्या रक्तदात्यांची संख्या एखाद्या पेशंटसाठी खूप कमी होते. त्याचबरोबर बाकीचे घटक आहेत त्याच्यात जाणाऱ्या लाल पेशी किंवा हे सर्व त्याच्यातून टाळलं जातं. म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेटच्या माध्यमातून आपल्याला फक्त प्लेटलेट आणि प्लेटलेटच मिळतात. त्याच्यामध्ये लाल ब्लड सेल पेशी अजिबात जात नाहीत आणि प्लेटलेट्सवरती ग्रुप नसल्यामुळं कोणत्याही पेशंटला कोणत्याही ब्लड ग्रुपच्या डोनरच्या प्लेटलेट्स ह्या चालू शकतात. तो एक त्याच्यातून मिळालेला आपल्याला दिलासा आहे. म्हणजे त्यासाठी एका स्पेसिफिक रक्तगटाचाच डोनर पाहिजे याची काही गरज नाही भासत. तरी पण मला असं विचारायचं सर, रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. हो, मुळात आपल्या शरीरात किंवा रक्तामध्ये त्या प्लेटलेट्स असतातच. हो, त्याचा काउंट तुम्ही सांगितलेला आहे, परंतु तो काउंट आपण कमी होतोय म्हणतो, तो कसा चेक केला जातो आणि नक्की आपण त्याच्यातून ते वेगळं कसं केलं आता हा पाहिलेलंच आहे, परंतु तो काउंट कमी कसा होतो त्याबद्दल सांगा आणि नक्की या डासामुळेच कसा कमी होतो ते सांगा. या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपलं नॉर्मल जर आपण बघितलं नॉर्मल पर्सन ह्युमन बिईंगमध्ये जर आपण बघितलं तर प्लेटलेट काउंट हा 1.5 लाख ते 4.5 लाख असतो. प्लेटलेट घ्या किंवा लाल पेशी घ्या किंवा पांढऱ्या पेशी घ्या, ह्या सर्व पेशी रक्तातल्या बोन मॅरोमध्ये म्हणजे आपण हाडातला मगज म्हणतो त्या मगजामध्ये ह्या सर्व गोष्टी किंवा ह्या सर्व पेशी तयार होत असतात. ह्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया मगजामध्ये चाललेली असते. मलेरिया किंवा डेंग्यूचा ज्या वेळेला प्रादुर्भाव होतो किंवा संसर्ग होतो एखाद्या व्यक्तीला, त्यावेळेला हे व्हायरस किंवा जो पॅरासाईट आहे तो बोन मॅरोवरती अटॅक करतो. तिथं या सर्व पेशींचं प्रोडक्शन काही काळासाठी थांबतं आणि प्लेटलेटचं लाईफ कमी असल्यामुळं प्लेटलेट 3 ते 4 दिवसात प्लेटलेटचा 1.5 लाखाचा प्लेटलेट काउंट 1.25 लाखावरती, परत 80,000वरती, परत 60,000वरती अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप कमी होतो. आणि त्याचबरोबर या व्हायरसने आणखी काही अवयवावरती सूज आलेली असते, याच्यामुळेही त्याचं आणखी प्लेटलेट काउंट कमी व्हायचं प्रमाण वाढायला लागतं. आता हा पिरियड असतो एक 6-7 किंवा 8 दिवसांचा. त्याच्यानंतर
रुग्णाची बॉडी स्वतः परत हे बोन मॅरोचं प्रोडक्शन किंवा प्लेटलेट चालू करणार असते, सुरू होणार असते ही सगळी प्रक्रिया. पण तोपर्यंत हा जर प्लेटलेट काउंट कमी झाला खूप तर त्याच्यावरती आपल्याला रक्तस्राव व्हायची शक्यता असते. पण या आजारावरती तातडीचा उपचार म्हणजे लागण झाल्या किंवा जो संसर्ग झाल्या लगेच तातडीचा उपाय म्हणून आपण काय करू शकतो? याच्यामध्ये जर संसर्ग झाला आपल्याला असं कळालं, काही टेस्ट केल्या आपण, डेंग्यूची टेस्ट केली किंवा प्लेटलेट कमी व्हायला लागले तर असं निदर्शनास आल्यानंतर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला ॲडमिट केलं पाहिजे. ॲडमिट करून त्यांना सलाईन वगैरे दिलं पाहिजे की कारण पेशंटच्या शरीरातलं पाणी खूप कमी झालेलं असतं, ते पहिले मेंटेन केलं पाहिजे. त्याचं ब्लड प्रेशर कमी झालेला असतो, तो ब्लड प्रेशर मेंटेन होतो त्या सलाईन वगैरे दिल्यामुळं. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली प्लेटलेट चेक करून जर कमी झालं असेल प्लेटलेट तर प्लेटलेट देणं गरजेचं आहे. म्हणजे या तो प्लेटलेटचा हा नंतरचा विषय आला. पण सुरुवात झाली, ताप आला, आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरनी निदान केलं की तुम्हाला ताप आहे, तापावरच्या गोळ्या दिल्या. बरोबर. लगेच इमिजिएटली त्याच्यावरती समजा तुमचं रक्ताची तपासणी करा, लघवीची तपासणी, जे काही आपल्याला आवश्यक आहे त्या टेस्ट करायला डॉक्टर सांगतात का? हो. आता आजकाल काय झालेलं आहे की प्रत्येक त्या पिरियडमध्ये काही आजार जास्त प्रमाणात असतात, त्याचा प्रिव्हॅलन्स जास्त असतो आपण म्हणतो की, त्यानुसार आज डेंग्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्यामुळे ताप जर 3-4 दिवसाचा असेल तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या तपासण्या पहिले डॉक्टर करायला सांगतात, मलेरिया आणि डेंग्यू. याच्यामध्ये त्याचबरोबर CBC म्हणून एक तपासणी असते की त्याच्यामध्ये ह्या सर्व पेशींचं काउंट आणि त्याची मॉर्फॉलॉजी कशी आहे का, ते कशा दिसतात हे बघितलं जातं. तर या सर्व तपासण्या म्हणजे CBC केली जाते, तुमची मलेरियाची टेस्ट केली जाते आणि डेंग्यूची टेस्ट केली जाते. याच्यामध्ये जर डेंग्यूचा रुग्ण असेल तर आत्ताच्या ज्या टेस्ट आहेत रॅपिड टेस्ट आहेत आणि त्या सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे खूप प्रथम अवस्थेत त्या डेंग्यूचं आपल्याला निदान करता येतं. या टेस्ट केल्यानंतर तुम्हाला डेंग्यू आहे का नाही कळतं. डेंग्यू आहे असं कळल्यानंतर प्लेटलेट काउंट जर त्याचा नॉर्मल असेल तर त्याचा दररोज प्लेटलेट काउंट चेक करणं गरजेचं असतं की हा कमी होतोय का आणि किती प्रमाणात कमी होतोय. आता असं काही नाही की बाबा डेंग्यूचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि ती व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला प्लेटलेट द्याव्याच लागतात. त्यातले बरेचसे पेशंट असे असतात की त्यांचा प्लेटलेट काउंट 60-70 हजारापर्यंत येतो आणि परत 2-3 दिवसांनी प्लेटलेट काउंट वाढायला लागतो. काही लोक आहेत की 1 लाखाच्या खाली येत पण नाही त्यांचा प्लेटलेट काउंट. आणि ज्या लोकांचा खाली प्लेटलेट काउंट येतो ते मॉनिटर करत आपल्याला रोज त्याचा फॉलोअप घेत मग त्याच्यावरती प्लेटलेटची ट्रीटमेंट द्यावी लागते. मुळात त्या रक्तातल्या प्लेटलेट्स म्हणजे कायम जो आपल्या रेग्युलर जो टक्के आहे त्याच्यात किंवा जो काउंट आहे तो कायम ठेवण्यासाठी असं आपल्या आहारात किंवा काही असं काही बदल करावा लागतो का? जे काही आता माझ्या माहितीप्रमाणे किंवा जे काही याच्यात शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे असं सायंटिफिकली प्रूव्हन कुठंही नाही आहे की बाबा हा आहार घेतला तर प्लेटलेट जास्त प्रमाणात वाढतील किंवा ह्या आहाराने प्लेटलेट कमी प्रमाणात वाढतील, कमी होतील, असं कुठं काही मला. पण कसं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालेभाज्या खावा, फळं खावा, म्हणजे हे ते सांगितलं जातं. तसं प्लेटलेटच्या बाबतीत काही नाही होत. असं प्लेटलेटच्या बाबतीत स्पेसिफिक असं की बाबा हीच एक गोष्ट खाल्ल्यानंतर तुमच्या प्लेटलेट वाढतील असं नाही. पण तुमचा आहार हा बॅलन्स्ड आहार किंवा समतोल आहार असणं नेहमीच गरजेचं आहे. कारण शेवटी ज्या गोष्टीमुळे रक्त चांगलं राहतं किंवा रक्ताचं प्रमाण योग्य राहतं त्या गोष्टीमुळे तुमचं बोन मॅरो व्यवस्थित स्टिम्युलेट करतो आणि तिथे सगळ्याच पेशींचं प्रमाण व्यवस्थित राहत असतं. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं, ते अगदी योग्य आहे. डॉक्टर साहेब, आता तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे की रक्तामधील प्लेटलेट्स कमी होतात. नक्की या प्लेटलेट्स कमी होतात यासाठी म्हणजे त्या रिकवर करण्यासाठी किंवा त्यासाठी काही डोनर वगैरे आवश्यक आहेत का? आणि डोनर असतील तर मग तो काय वयोगट असावा किंवा त्यांचं काही वजनाचं वगैरे जे क्रायटेरिया ठरलेला असतो त्या संदर्भात थोडक्यात सांगा. आणि सिंगल डोनर ही काय कन्सेप्ट आहे तुमच्याकडे? कारण तुम्ही संपूर्ण जिल्ह्यात हे प्रथमच आपल्या कराड शहरात हे असं कन्सेप्ट चालू केलेलं आहे, त्याबद्दल माहिती. आता मूलतः जर बघायचं म्हटलं तर रक्तदाते हे रक्तदात्याचे क्रायटेरिया असे आहेत की वय त्याचं 18 वर्ष ते 60 वर्ष ह्या वयामध्ये पाहिजे. त्याचबरोबर वजन जे आहे ते 50 किलोपेक्षा जास्त पाहिजे. सर्वसामान्य आपण जे रक्तदाते म्हणतो ते वजन त्यांचं 50 किलोपेक्षा जास्त पाहिजे.
हे सर्व आपण रुटीन रक्तदानासाठी किंवा नेहमीचं रक्तदान करण्यासाठी आपण मानतो. सिंगल डोनर प्लेटलेट ही जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये त्याचे थोडेसे वेगळे काही क्रायटेरिया आहेत. वेगळे म्हणजे काय, वय वर्ष 18 ते 60 हे बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं वजन 60 किलोपेक्षा जास्त पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या शिरा, हाताच्या शिरा ज्या असतात त्या मोठ्या पाहिजे. कारण जाड शिरा असतं, कारण ही प्रोसिजर जी असते ती सर्वसाधारणपणे 1 ते 1.25 तास चालते. या प्रोसिजरमध्ये आपण जे काही रक्तदान करतात त्यावेळेला जी निडल वापरली जाते त्याप्रमाणेच निडल वापरली जाते. पूर्ण निर्जंतुक अशा पद्धतीच्या मशीनमध्ये एक ट्युबिंगचा सेट लावला जातो आणि हे शरीरातलं रक्त मशीनमध्ये जातं. एका वेळेला फक्त 280 ml तुमचं शरीरातलं रक्त मशीनमध्ये जातं. त्याच्या प्लेटलेट बाजूला केल्या जातात, ते रक्त परत शरीरामध्ये येतं. परत दुसरं रक्त जातं, त्याच्या प्लेटलेट बाजूला घेतले जातात, ते रक्त शरीरामध्ये जातं. अशा ह्या सायकल्स असतात. साधारणतः 1 ते 1.25 तास डोनरचा किंवा रक्तदात्याचा प्लेटलेट काउंटनुसार. समजा एखाद्या रक्तदात्याचा प्लेटलेट काउंट 4 लाख असेल तर त्याला हे लागणारा वेळ कमी असतो. पाऊण तासातच त्याच्या प्लेटलेट काढून घेतल्या जातात. समजा एखाद्या रक्तदात्याचा प्लेटलेट काउंट 2.5 लाख असेल त्याला थोडंसं 1.25 तास लागतो किंवा 1.5 तास लागू शकतो. तर या SDP ह्या ह्याच्यामध्ये SDP किंवा सिंगल डोनर प्लेटलेटमध्ये आपल्या RDPच्या 10 पट प्लेटलेट असतात. आणि ते प्लेटलेट तयार करण्यासाठी अशा पद्धतीचे रेग्युलर जे व्यायाम करणारे लोक आहेत, ज्यांच्या शिरा प्रॉमिनंट आहेत, त्यांनी पुढं येऊन ब्लड बँकेत त्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असतं. या प्लेटलेटची ज्यावेळेला आपण प्रोसिजर करतो, प्रोसिजर झाल्यानंतर रक्तदात्याला काही त्रास होतो का किंवा त्याच्यामुळं काही कुठल्या याच्यामध्ये कमकुवतपणा येतो का, असं कोणतीही गोष्ट होत नाही. नेहमी रक्तदान केल्यानंतर साधारणतः 3 महिन्यानंतर शिवाय आपल्याला रक्तदान करता येत नाही किंवा 3 महिने हा त्याच्या मधला 2 रक्तदानाच्या मधला पिरियड असणं गरजेचं असतं. या प्लेटलेट डोनेशननंतर, प्लेटलेट डोनेशनमध्ये तुमच्या फक्त प्लेटलेट घेतल्या जातात ज्या की दुसऱ्या दिवशी परत रिकवर होतात. आणि तिसऱ्या दिवशी, आज जर प्लेटलेट जर आपण डोनेट केल्या असतील तर परवा दिवशी परत तुम्ही प्लेटलेट डोनेट करू शकता. त्यामुळं या प्लेटलेट डोनेशननंतर कोणत्याही पद्धतीचा थकवा येत नाही. तुमच्या शरीरातलं रक्त ॲज सच किंवा पूर्ण रक्त कुठेही वाया जात नाही आणि प्लेटलेट ज्या घेतल्या जातात त्या दुसऱ्या दिवशी परत तयार होतात. त्यामुळे लोकांनी पुढं आलं पाहिजे रक्तदान. म्हणजे रक्तदान केल्यानंतर कमीत कमी एक 3 महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा रक्त द्यावं असं एक ठरलेलं असतं. पण ज्यावेळेला आपण प्लेटलेट्स देतो त्यावेळेला असं काही कालावधी नाही, म्हणजे 1-2 दिवसांनी परत तुम्ही प्लेटलेट्स देऊ शकता. मगापासून जे आपण चर्चा करतोय म्हणजे ब्लड, प्लेटलेट्स, तर मला प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की मगापासून आम्ही ब्लड, प्लेटलेट्स या बाबत का जास्त चर्चा करतोय, तर हा डेंग्यू जो आजार होतोय या डेंग्यूमध्ये रक्तामधील प्लेटलेट्स कमी होतात आणि त्यामुळं रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते. त्या अनुषंगानेच आम्ही ही चर्चा करतोय. संपूर्ण महाराष्ट्रभरात डेंग्यूबाबत भीतीचं वातावरण आहे. लोकांच्यात संभ्रम आहे, समज आहेत, गैरसमज आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबत आपण चर्चा करतानाच सातारा जिल्ह्याचा प्रश्न येतो. आपण सातारा जिल्ह्यात राहतो. सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण असे आढळलेले आहेत, तुरळक ठिकाणी आढळलेले आहेत. त्यातल्या त्यात आपण कराड तालुक्याचा विचार केला तर कराड तालुक्यात फक्त 10 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते, अशी शासकीय आकडा आहे. परंतु कराड तालुक्यात रुग्ण कमी आढळण्याचे म्हणजे या डेंग्यूबाबत अवेअरनेस म्हणावा किंवा लोकांची जागरूकता म्हणावी, जो आकडा आहे किंवा रुग्ण सापडण्याचे, पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण कमी आहे, याबाबत आपण डॉक्टरांना विचारावे की डॉक्टर, आपल्या कराड तालुक्यात रुग्ण कमी आढळतात किंवा तुमच्याकडं तुमच्या हॉस्पिटलला ब्लड बँकेत जे चेक करायला आले असतील तर असे किती रुग्ण आढळले आणि त्याचं प्रमाण किती आहे त्याबद्दल? आता सर्वसाधारणपणे बघितलं तर मला सांगितलं त्याप्रमाणे स्वच्छतेशी ह्या सर्व प्रमाणाचा किंवा कुठल्या एरियातून रुग्ण येत आहेत ह्याचा स्वच्छतेशी बराचसा संबंध आहे. कारण कराड तालुक्यात महाराष्ट्राच्या इतर भागातल्या मानाने किंवा पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद त्याच्यापेक्षा प्रमाण कमी आहे. त्यातल्या त्यात कराड सिटी आणि मलकापूर शहरामध्ये त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. यातले
बरेचसे रुग्ण हे बाहेर कधीतरी जाऊन आलेले आहेत आणि त्यांना परत डेंग्यूचा तिथं प्रादुर्भाव झालेला आहे, अशा परिस्थितीतले रुग्ण आहेत. आणि जर आमचा जो काही अनुभव आहे की जे रुग्ण येतात तर त्याच्यातले बरेचसे रुग्ण हे सातारा किंवा बाकीच्या आजूबाजूच्या तालुक्यातून रुग्ण येताना दिसतात. कारण तालुक्यात याचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे इथल्या लोक जे आपली स्वतःची स्वच्छता घेतात, त्याचबरोबर स्वतःची काळजी घेतात, त्याचबरोबर आरोग्य विभागही त्या पद्धतीने याच्यामध्ये कामाला लागलेला आहे. तोही बऱ्यापैकी याच्यामध्ये लोकांच्यात प्रबोधनाचं काम करतोय. नक्की म्हणजे आपल्याकडं वाहतं पाणी आहे, 2-2 नद्या आहेत, शिवाय मलकापूरची पाणी पुरवठा योजना म्हणजे आशिया खंडात असं आपली नावाजलेली आहे. त्यामुळं आपल्याकडं पाणी साठण्याचे प्रमाण कमी असेल आणि त्याबाबत म्हणजे तरीही काही ठिकाणी असे प्रश्न उद्भवतात. म्हणजे तिथं नक्की काय असावं, म्हणजे काय कारण घडत असावं की तिथून असे पेशंट येतात. आता तुम्ही जसं म्हटलात की पुणे मुंबईवरून पेशंट म्हणजे इकडं येतात, तिकडं प्रादुर्भाव झालेले आहेत आणि इकडं आढळले. बरोबर. पण आपल्या इथं तालुक्यामध्ये काही आढळले का, म्हणजे इथले स्थानिक आहेत आणि त्यांच्यात काही असं प्रादुर्भाव झाले? आता ज्या वेळेला एखादा रुग्ण पुणे किंवा मुंबईवरून इथे येतो आणि त्याला दुसरा एखादा डास चावला आणि त्याचं जर काही डासाचं इथं उत्पत्ती झाली परत, तर तो डास तिसऱ्या व्यक्तीला चावल्यानंतर तिथं त्या डेंग्यूचा संसर्ग होणार आहे, त्याचा प्रादुर्भाव होणार आहे, हे निश्चित आहे. म्हणजे डेंग्यूचा जो डास आहे म्हणजे एडिस इजिप्ट म्हणतो, तो चावल्यानंतर त्याला प्रादुर्भाव झाला, तो इकडे आला आणि इकडे आल्यावरती दुसरा डास चावला. बरोबर. तरी त्याचं हे प्रादुर्भाव म्हणजे संसर्ग होतो. म्हणजे नक्की आम्हाला तेच हवं. तरी त्या याच्यामुळे संसर्ग होऊ शकतो. आता इथं नाही आहे जास्त प्रमाणात. ह्याचं कारण जर एखादी व्यक्ती आलेली आहे आपल्या तिचा डेंग्यू पॉझिटिव्ह आला, जर आजूबाजूला काही अस्वच्छ असतं किंवा डासांचं जर तशा पद्धतीने उत्पत्ती होत असती तर ते डास आजूबाजूच्या शेजाऱ्यांना किंवा घरातल्या इतर व्यक्तींना चावणं शक्य होतं आणि त्याच्यामुळे येताना त्या भागातून जास्त किंवा त्या घराच्या आजूबाजूने जास्त रुग्ण येणं गरजेचं आहे. तसं येत नसल्यामुळे त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की तशा पद्धतीचं वातावरण आपल्यामध्ये नाही. काही ठिकाणी असतील, काही ठिकाणी डबके असतील किंवा पाणी साठवलं जात असेल, आजूबाजूच्या खेड्यामध्ये हे प्रादुर्भाव थोडाफार होत असेल. पण आत्ता कराड शहर आणि मलकापूर शहर याच्यामध्ये तरी हा प्रादुर्भाव आपल्याला अत्यल्प प्रमाणात आढळतो. आपण कराड या ठिकाणी अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक पद्धतीनं यशवंत ब्लड बँक म्हणजे सुरू केलेले आहे. पण या ब्लड बँकेच्या मागं काही संकल्पना होती का, किंवा तुम्ही मुंबईला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळेला या रक्तावरती तुम्ही अभ्यास केला होता, म्हणजे स्पेशली ब्लड हा विषय घेऊन, तर त्याच्या अनुषंगाने काही असं कन्सेप्ट होता का की मला कराडसारख्या ठिकाणी मला असं करायचं आहे? मी ज्या वेळेला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये काम करत होतो त्यावेळेला काम करताना असं लक्षात आलं की ज्या गोष्टी तिथं आहेत की हिंदुजा हॉस्पिटल ब्लड बँकिंगच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी तिथं आहेत त्या गोष्टी आपण कराडसारख्या शहरामध्ये चालू करू शकतो की जेणेकरून कराड आणि आजूबाजूच्या 5-6 तालुक्यामधल्या लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो, तिथल्या सेवेचा उपयोग होऊ शकतो. ती संकल्पना घेऊन मी कराडमध्ये आलो. कराडमध्ये आल्यानंतर मी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालू केली आणि त्याच्यानंतर ह्या संकल्पनेला परत मूर्त स्वरूप आलो ब्लड बँकेच्या. विशेषतः यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्यामुळंच कदाचित हे कराड शहर एवढं मोठं झालेलं आहे, एवढं विस्तृत झालेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या डॉक्टरना इथं यायला संधी मिळाली. तर असं असताना त्यांच्या नावाने ही हा एक प्रोजेक्ट चालू करावा अशा संकल्पनेने मी इथं ही यशवंतराव चव्हाण ब्लड बँक चालू केली. हे करत असताना ज्या गोष्टी पुण्यात किंवा मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलसारख्या ठिकाणी मिळतात त्या तयार करणे हा त्यातला महत्त्वाचा उद्देश होता. त्यामुळे ब्लड बँक चालू करतानाच आपण कॉम्पोनंट चालू करणे म्हणजे हे रक्ताचे घटक तयार करणे, त्याचबरोबर प्लेटलेट फेरेसिस म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट देणे ह्या संकल्पना घेऊन आलो होतो आणि सुरुवातीपासूनच आपण ह्या सगळ्या सुविधा चालू केल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये कमी प्रमाणात हे डेंग्यू किंवा गोष्टींचा प्रादुर्भाव होता, त्यांना त्याचा उपयोग झाला. पण ह्या वर्षभरात या डेंग्यूचा प्रादुर्भाव एवढ्या प्रमाणात वाढलेला आहे की या सर्व लोकांना या प्लेटलेटची सिंगल डोनर प्लेटलेटची सुविधा खूप उपयोगी पडते. बऱ्याच रुग्णांचे याच्यामुळं प्राण वाचलेले आहेत. आजही
जर ही संकल्पना इथं नसती किंवा हा जर प्रोजेक्ट इथं नसता तर या रुग्णांना कदाचित आपल्याला पुण्याला किंवा कोल्हापूरला शिफ्ट करावं लागलं असतं. यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेची ही जी सुविधा आहे, सातारा जिल्ह्यातली पहिलीच ब्लड बँक आहे की जिथं ह्या SDP ची सुविधा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तालुका प्लेटची पहिली ब्लड बँक आहे की जिथं हे सिंगल डोनर प्लेटलेट ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. अतिशय योग्य. आपण जी आता चर्चा केली ती अतिशय खूपच चांगली आहे. लोकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. रक्तदान श्रेष्ठ दान किंवा रक्तदान जीवनदान हे म्हटलं जातं ते अतिशय योग्य आहे. या ठिकाणी डॉक्टरांनी आपल्याला डेंग्यू त्याची म्हणजे प्रादुर्भाव कसा होतो, त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याच्यावरती उपचार काय आहेत याविषयी आपल्याला सखोल माहिती दिलेली आहे.